आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, मुगलाई पनीर पराठा। बघू शकता किती सुंदर दिसतोय। एकदम टेस्टी असा हा पराठा आहे। बाहेरचा कवर एकदम क्रिस्पी आहे आणि त्याच्यामध्ये भाज्या आणि पनीरचं स्टफिंग आहे। एकदम हेल्दी आहे, खूप ऑइली नाही आहे ते। आणि पराठा आपण रायत्यासोबत सर्व केलेला आहे। एकदम टेस्टी पराठा बनवायची सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला। बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर अँड स्वीट डिशेस। त्या चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मुगलाई पनीर पराठा बनवतोय। त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये 2 कप आपण मैदा टाकून घेतो आहे। मैदा मी आधी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। तुम्ही 1 कप मैदा आणि 1 कप कणिक असं पण घेऊ शकता। मैद्याचा मुगलाई पराठा जास्त चांगला लागतो। अर्धा चम्मच आपण मीठ टाकतो आहे, 2 पिंच आपण बेकिंग पावडर टाकतो आहे आणि 2 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आणि थोडं थोडं पाणी टाकून एक मीडियम डो करून घेतो आहे। खूप घट्ट नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा त्याचा। आणि आपण व्यवस्थित आता त्याचा गोळा करून घेतलेला आहे। बघू शकता कसं झालेलं आहे। हे करायला मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि एकदम मीडियम असा आपला डो झाला आहे। खूप हार्ड नाही, खूप सॉफ्ट पण नाही। आणि आता आपण याला तेल लावतोय थोडंसं आणि 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवतोय। आता पराठ्यासाठी आपण स्टफिंग बनवतोय। त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतोय आपण। तेल आता आपलं गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकून घेतोय आणि गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवतोय आहे। आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये सगळे पदार्थ, थोडे थोडे क्रंच त्याच्यात ठेवायचं आहे। म्हणून आपण जोरात गॅसवर सगळे कांदा आणि बाकी सगळं साहित्य आपण शिजवून घेणार आहे। आता 1 मिनिट आपण कांदा हलकासा परतवून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत ते किसून टाकून घेतो आहे आणि अर्धा इंच अद्रक आहे त्याला पण किसून टाकतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून कांद्यासोबत अद्रक आणि लसूण शिजवून घेतो आहे। हलकस शिजवायचं आहे आपल्याला। कांदा, अद्रक, लसूण आपण हलकसं शिजवून घेतलंय। त्याच्यातलं कच्चापणा आपण काढून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची आपण बारीक चिरून टाकतो आहे आणि त्याला पण आपण व्यवस्थित शिजवून घेतो आहे। आता अर्धा वाटी मटार आहे ते बारीक चिरून घेतले आपण चॉपरनी आणि ते टाकून घेतो आहे। आता अर्धा वाटी आपण गाजर घेतलाय बारीक चिरून, चॉपरनी सगळ्या भाज्या चिरतोय आपण। अर्धा वाटी शिमला मिरची घेतली आहे आपण, ती बारीक चिरून टाकतो आहे आणि 3/4 वाटी फ्लावर घेतलाय तो पण बारीक चिरून टाकतोय आपण। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा एखादी भाजी नसेल आवडत तर नाही घेतली तरी चालेल। आता गॅसची फ्लेम आपण हाय ठेवतो आहे आणि भाज्या हलक्याशा शिजवून घेतोय। खूप जास्त शिजवायचं नाही, त्यातला क्रंच राहायला पाहिजे। आता त्याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेतोय। अर्धा चम्मच हळदी पावडर टाकली आहे आणि 2 चम्मच आपण धनिया पावडर टाकतोय। बघू शकता किती छोटा चम्मच आहे तो। आणि 1 चम्मच आपण जिरा पावडर टाकतो आहे, 1 चम्मच आपण गरम मसाला टाकतो आहे आणि 1 चम्मच आपण मिरची पावडर टाकतो आहे। आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि जोरात गॅसवर शिजवतोय सगळं आपण हे। आता याच्यामध्ये एक बॉईल केलेला बटाटा आहे तो टाकून घेतो आहे आणि थोडंसं मीठ टाकतोय आपण आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। त्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर टाकू शकता अर्धा चम्मच। मी इथे लिंबू घेतला अर्धा लिंबू आणि तो पिळून टाकते आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करतोय। आपला मसाला झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकते अर्धा कप आणि 200 ग्रॅम आपण पनीर आहे ते बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेतो आहे आणि सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण आणि आपलं हे स्टफिंग पराठ्यासाठी तयार झालेलं आहे। महत्त्वाची टिप आहे की आपण भाज्या ह्या जोरात गॅसवर परतवतो, त्याच्यामुळे त्याच्यातला क्रंच पण राहतो आणि पूर्ण शिजवत नाही, आपण अर्धवट कच्च्या ठेवतोय, त्याच्यामुळे त्या भाज्यांमध्ये मॉइश्चर पण राहतं। आतलं सारण एकदम कोरडं नाही लागणार। पराठ्यासाठी स्टफिंग तयार झालेलं आहे, आपण त्याला थंड करून घेतोय। मैद्याला रेस्ट करून 15 मिनिटं झालेले आहे। आपण आता त्याला व्यवस्थित मळून घेतो आहे। आता आपण या आकाराचा गोळा घेतलेला आहे। बघू शकता किती मोठा आहे। त्याला मैद्यामध्ये घोळून त्याची पातळ अशी पोळी लाटून घेतोय आपण। जितकं शक्य आहे पातळ लाटणं तितकं लाटायचं। जाड ठेवली तर नंतर पराठा नीट शिजणार नाही, कच्चा राहतो।
अजूनही पोहे जाड आहे, आपण त्याला अजून पातळ करून घेतोय. थोडंसं मैदा लावून घेतलं आपण आणि या साईजमध्ये आपण पातळ लाटून घेतलेले. बघू शकता त्याचा थिकनेस कसा आहे ते. आणि आता याच्यामध्ये सारण आपण टाकतो आहे. आता जे स्टफिंग तयार केलेलं आपण ते सेंटरमध्ये ठेवून घेतोय पोळीच्या. आणि आपल्याला चौकोनी शेप हवा आहे त्याप्रमाणे आपण सगळं सेंटरमध्ये सारण लावून घेतो आहे. आणि त्याला आता आपण व्यवस्थित आकार देऊन घेतो आहे. आता एका साईडने आपण फोल्ड करतो आहे आणि प्रेस करायचं. पुन्हा फोल्ड करायची दुसरी बाजू आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आणि सगळ्या बाजूनी आपण फोल्ड करून घेतो आहे. आता आपल्या पराठ्याला चौकोनी असा शेप झालेला आहे. त्याला हलक्या हाताने लाटायचं, खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही, एकदम हलकं थोडंसं मोठं करून घ्यायचं. हलक्या हाताने पसरवल्याने आपलं सारण आहे ते पराठ्यामध्ये सगळीकडे सारखं पसरलं जाईल. आता आपला पराठा तयार झालेला, आपण त्याला शॅलो फ्राय करून घेतोय. आता आपण पराठ्याला शॅलो फ्राय करतोय. त्याच्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्याच्यात 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि पराठा टाकून घेतला आहे. वरनं पुन्हा 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे. टोटल 2 टेबलस्पून आपण तेल टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवतो आहे. जास्त जोरात गॅस ठेवला तर वरनं शिजेल पण आतनं कच्चाच राहील. आणि त्याच्यामुळे आपण लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित एका साईडनी परतवून घेतो आहे. हलकासा कलर आला आहे, गोल्डन कलर. आपण परतवून घेतलेला आहे पराठा. आणि साईडला पण थोडं थोडं करून तेल टाकून साईड्स पण व्यवस्थित तळून घेतो आहे. आता आपण साईड पुन्हा पलटवलेली आहे. बघू शकता कशा प्रकारचा रंग आला आहे. पुन्हा साईडला तेल टाकून व्यवस्थित साईड पण कच्चा राहायला नको ते पण शिजवून घेतो आहे. आणि अलटून पलटून आपण गोल्डन कलर, डार्क गोल्डन कलरपर्यंत त्याला शिजवून घेतो आहे दोन्ही साईडनी आणि साईड्सला पण. आणि आता बघू शकता आपला पराठा कसा दिसतो आहे ते. एकदम गोल्डन कलर आलेला आहे, डार्क गोल्डन कलर. आणि एकदम क्रिस्पी असा पराठा झालेला आहे, आतनंही व्यवस्थित शिजलेला आहे. आपण आपला पराठा आता तयार झालेला आहे. मुघलाई पनीर पराठा तयार झालेला आहे. त्याला आपण आता काढून घेतो आहे. आता मुघलाई पनीर पराठा आपला तयार झाला आहे. तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेला आहे. अजिबात ऑइली झालेला नाही आहे तो. आणि एकदम क्रिस्पी असा बाहेरचा कवर तयार झालेला आहे. आपण आता त्याला मधनं कट करून घेतो आहे आणि त्याचे 2 तुकडे करतो आहे. मुघलाई पनीर पराठ्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यासोबत आपण रायता सर्व केलेला आहे. एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असा हा पराठा तयार झालेला आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.